अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्रच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। तर काही नगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती नागरिकांची झाल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या नगर तालुक्यातील वाळकी येथील वालुंबा नदी पात्रामध्ये उभा आहे आणि ही सगळी दृश्य जी आहे ती एकंदरीतच आपल्याला सगळी बघायला मिळत आहेत। जी पावसाची तीव्रता आहे ती या सगळ्या पाण्यावरून लक्षात येत आहे। हा खरं तर वाळकी आणि नगर कडे जाणारा हा रस्ता आहे आणि हा कालच्या झालेल्या पावसामुळे जो नदीला पूर आलेला आहे, या पुरामुळे अक्षरशः हे गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला आहे। पुलावरून अद्यापही पाणी वाहत आहे। 24 तास झाले मात्र अद्यापही पुलावरून पाणी वाहत आहे। पुलाचा काही भाग जो आहे तो तुटल्याचं पाहायला मिळतो आहे आणि जेसीबीच्या साहाय्याने जी झाडं नदी पात्रामध्ये वाहून आली होती ती दूर करण्याचं काम सुरू आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांनी देखील गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकी काय कालची नुकसान झालेलं आहे या संदर्भात आपल्या सगळे काही नागरिक आहेत, ह्या भागातील काही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काल झालेला पाऊस काय एकंदरीत सगळे नुकसान झालेलं आहे? प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। जो पाण्याचा 1 किलोमीटर त्या अंतरावरती इथून स्पेस आहे त्या स्पेस मध्ये पूर्ण पाणी होतं। वरती कॅचमेंट एरियामधल्या त्या पावसाच्या पाण्याचा फ्लो पूर्णपणे वाळकी गावाचा 25-30% भाग हा पाण्याखाली होता। त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या, 4 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर गाड्या, जे दुकानं होते इथं हे दुकानं पूर्णपणे वाहून गेलेले आहेत। शेतीचे जनावर वाहून गेलेले आहेत। शेळ्या, मेंढ्या, जर्सी गायी पूर्ण वाहून गेलेल्या आहेत। जो कांदा चाळी त्याच्यामध्ये साठवून ठेवला होता त्या कांदा चाळी पूर्ण खालास होऊन गेलेल्या आहेत। शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, दुकानदाराचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, आर्थिक नुकसान गाड्यावाल्यांचं खूप झालंय। त्याच्यानंतर फळांचे झाडं आहेत ते उलमडून पडलेत। कडेच्या सगळ्या लोकांचं पटन म्हणून माझी सरकारला एकच विनंती आहे, मायबाप सरकारने त्वरित पंचनामे करावेत आणि रेस्क्यू करून या ठिकाणी मिलिटरीवाल्यांनी या ठिकाणी लोकांचे जीव वाचवले। या भारतीय सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो। प्रांत साहेबांना मी फोन केल्यानंतर तातडीने त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मिलिटरीचे जवान दिले। मी स्वतः रेस्क्यू करून त्यांना इथपर्यंत आणलं आणि त्यांनी 15 मिनिटांमध्ये ते सगळे आमची अडकलेली हॉटेल किनारामध्ये 15-20 माणसं बाहेर काढली आणि लोकांना सुरक्षित स्थळी आम्ही हलवण्यामध्ये यश मिळवलं। एकही जीवितहानी, मनुष्य जीवितहानी झाली नाही, परंतु जनावर आणि शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आणि ही जी लोक आहेत यांचे जे दुकान आहेत याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतीचं नुकसान झालंय, फळबागेचं नुकसान झालंय आणि याचे पंचनामे त्वरित करावेत अशी माझी नम्रतेची विनंती आहे। काही प्रत्यक्षदर्शी आहे, कालचा जो भयावह पूर आला होता त्या पुराचे साक्षीदार आहेत, तर काय सांगा काय परिस्थिती एकंदरीत काल होती? मी भगवान बोटे या ठिकाणी वाळकीमध्ये कालच्याला अचानक महापूर आला एकदम आणि 10 मिनिटांमध्ये हॉटेल किनाऱ्याच्या आतमध्ये पाणी गेलं। त्या ठिकाणी कमीत कमी डोक्या म्हणजे कमरे एवढं पाणी जास्त होतं आणि यामध्ये बरंचसं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं। परत इकडे गायी वाहून गेलेल्या आहेत, एक 25 ते 30 गायी। शेतकऱ्यांचे बाग जे फळबाग आहेत ते वाहून गेलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यानंतर या कांदा चाळे मी स्वतः समक्ष पाहिले, त्या ठिकाणी कांदा चाळी सुद्धा नुकसान झालेले आहे। त्यांचे कांदा चाळ हे ते सगळं या ठिकाणी गाड्या नदीमध्ये सगळ्या वाहून गेल्या, 4 चाकी 4 व्हीलर। या ठिकाणी 2 जणांची जीवितहानी झालेली आहे असा एक थोडा प्राथमिक अंदाज आहे आणि त्याचा तपास चालू आहे या ठिकाणी सध्या। आणि गावामध्ये बरंचसं एक अर्धा ते पाऊण किलोमीटरचं अंतर असताना नदी पात्राचं त्या ठिकाणी पूर्ण गावामध्ये सुद्धा पाणी या ठिकाणी गेलेलं आहे। एक सरकारला विनंती, या ठिकाणी बाळासाहेब हराळांनी आम्हाला RCF जवान काय असतील ते परत NDRF त्यांना सगळ्यांना पाचारण केलं आणि त्या ठिकाणी स्वतः पहिल्यांदा मला हॉटेल किनाऱ्यामधून एक 25 ते 30 फुटाच्या अंतरावरून त्यांनी मला काढलं। गावकऱ्यांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं। त्यामध्ये बरेचसे निमसे असतील, हे असतील, बरेचसे अनेक कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी जे म्हणजे अतोनात माझ्या आयुष्यामध्ये माझा पहिला टाइम आहे का 55 माझं रनिंग 55 चालू आहे, त्या रनिंग मध्ये पहिल्यांदा असं एवढं मी महापूर पाहिलेला आहे। तर निश्चितच आपण बघू शकतो की अद्याप ही दुतडी भरून जे आहे ते पाणी सुरू आहे। ही सगळी दृश्य जे आहे ती पुलावरून अक्षरशः पाणी जे आहे ते धोधो वाहत आहे आणि सगळी दृश्य जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहेत। काल जे पाऊस पडला ते पावसामुळे झालेलं अतोनात नुकसान जे आहे त्या आता कुठेतरी या नुकसानीचा पंचनामा करावा। शेतकऱ्यांचं जे कांदा चाळा असेल किंवा इतर पिकं जे आहे ती वाहून गेलेली आहेत, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि एकंदरीत आता या सगळ्या जे नुकसान झालेलं आहे त्याचा पंचनामा करून त्वरित या ठिकाणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी या ठिकाणी करत आहे। त्यानंतर कसं कुणाल जायकर TV9 मराठी, वाळकी, अहिल्यानगर।